मराठा आरक्षण आंदोलन, बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी. मुंबई विशेष प्रतिनिधी. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबांना राज्य शासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी महामंडळ धर्तीवर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीमध्येही मृत आंदोलकांच्या एका अवलंबिताला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 1 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. एमआयडीसीच्या 410व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कल्याणकारी निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या नव्या धोरणानुसार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पात्र वारसांची योग्य ती शहानिशा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र नोकरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पात्र वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याचा मार्ग पूर्णपणे सुलभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश. मंत्रालयातून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांची मृत व्यक्तीच्या वारसांची अचूक, गतिमान आणि योग्य शहानिशा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तपासणी अंती पात्र वारसांबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी स्तरावर तातडीने निर्गमित करून आवश्यक ती पुढील कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी असेही या शासकीय पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या या संवेदनशील निर्णयामुळे पीडित मराठा कुटुंबांना मोठा आर्थिक व सामाजिक आधार मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.